गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामध्ये सजीवामध्ये घडून येणाऱ्या काही जीवन प्रक्रिया आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जीवन प्रक्रिया म्हणजे ऊर्जा निर्मिती. आपल्या सभोवताली जे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला आढळून येतात त्या सजीवामध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया घडून येत असतात. मग त्या वनस्पती असतील, प्राणी असतील, मानव असतील किंवा सूक्ष्मजीव असतील, यांच्यामध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया घडून येत असतात. उदाहरणार्थ मानव जर आपण घेतला तर मानवामध्ये श्वसन घडून येत असते, मानवामध्ये पचन घडून येत असते, मानवामध्ये उत्सर्जन होते, मानवामध्ये रक्ताभिसरण होते. मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन प्रक्रिया ज्या आहेत ह्या जीवन प्रक्रिया मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवामध्ये घडून येत असतात. मग ह्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत ह्या जीवन प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवाद्वारे घडून येत असतात. पण हे जे अवयव आपल्या शरीरामध्ये काम करत असतात या अवयवांसाठी विशिष्ट प्रकारची ऊर्जेची आवश्यकता असते. आपण जे कामं करतो दैनंदिन जीवनामध्ये ते कामं करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. मग ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थाद्वारे मिळत असते. मग सजीव आणि ऊर्जा निर्मिती याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं बाह्य शोषण. महत्वाची जीवन प्रक्रिया जी आहे ऊर्जा निर्मिती कशी होते, मग मानवामध्ये ऊर्जेची निर्मिती कशी होते ते आपण पाहणार. मग मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं बाह्य शोषण म्हणजे काय. बाह्य शोषण वेगवेगळ्या सजीवामध्ये श्वसनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात. मानव जर घेतला आपण तर मानवामध्ये श्वसन कशाद्वारे घडून येते, फुफ्फुसाद्वारे घडून येत असते. बेडूक जर आपण घेतला तर बेडूक श्वसन कशाद्वारे करतो, आपल्या स्किनद्वारे. बेडकावर जी स्किन असते ना त्वचा, त्या त्वचेद्वारे श्वसन घडून येते. मासे जर घेतले आपण पाण्यामधले तर श्वसन कशाद्वारे करतात मासे, गिल स्लिट्सद्वारे, ज्याला आपण कल्ले विदरे म्हणतो, त्याच्याद्वारे श्वसन घडून आणतात. बेंडूक त्वचेद्वारे श्वसन घडून आणतो. मानव कशाद्वारे श्वसन घडून आणतो, फुफ्फुसाद्वारे. फुफ्फुस, आपल्यामध्ये फुफ्फुस असते आणि त्याच्याद्वारे आपण श्वसन घडून आणतो. आता बाह्य श्वसन म्हणजे काय. बाह्य श्वसन म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे. ऑक्सिजन घेतो आपण वातावरणामधला, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो, त्याला श्वसन म्हणतो आपण, श्वसन प्रक्रिया म्हणतो. आता ही श्वसन प्रक्रिया आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असते. पचन प्रक्रिया ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असते, श्वसन आणि पचन. आता पचन प्रक्रिया का आवश्यक असते. आपण जे अन्न पदार्थ शरीरामध्ये घेतो ते अन्न पदार्थ शरीरामध्ये घेतल्यानंतर, शरीरामध्ये म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये घेतल्यानंतर ते अन्न पदार्थ पचन करण्याचं काम आपली पचन संस्था करते. अन्न पदार्थ पचन करणे, फक्त पचन करण्याचं काम. आणि मग ते पचन झालेले अन्न पदार्थ आपल्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये मिसळल्या जातात. रक्तामध्ये मिसळणे म्हणजे रक्ताभिसरण संस्थेमध्ये. आणि रक्तामध्ये मिसळलेले जे अन्न पदार्थ असतात ते आपल्या वेगवेगळ्या भागापर्यंत वाहून नेल्या जातात, म्हणजे आपल्या पेशीमध्ये आणल्या जातात. पेशीमध्ये काय आले, अन्न पदार्थ, पचन झालेले अन्न पदार्थ. आणि त्यानंतर श्वसन प्रक्रियेद्वारे घेतलेला जो ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन या पेशीमध्ये आणला जातो. आणि नंतर पेशीमध्ये त्या अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण होते आणि मग ऊर्जा तयार होते. याला पेशी शोषण म्हणतो आपण. दुसरा जो टप्पा आहे, पहिला टप्पा बाह्य शोषण, दुसरा टप्पा पेशी शोषण. आणि नंतर मग काय तयार होत असते, ऊर्जा तयार होत असते, ज्याला आपण ऊर्जा निर्मिती म्हणतो मानवामध्ये. मग मानवामध्ये ऊर्जा निर्मिती कुठे होते, तर पेशीमध्ये. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, आपण बहुपेशी आहे. मग कशी होते ते आपण पाहू आपण. आता याच्यामध्ये 2 टप्पे पेशी ऊर्जा निर्मितीचे. पहिला टप्पा आहे बाह्य शोषण, जो आपण मागच्या वेळेस पाहिला.
बाह्य शोषणामध्ये काय होते, वातावरणामधला ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो, त्याला बाह्य शोषण म्हणतो आपण. मग बाह्य शोषणासाठी वेगवेगळे अवयव असतात आपल्या शरीरामध्ये, जी आपली श्वसन संस्था आहे. नाकाद्वारे ऑक्सिजन घेणे, तो फिल्टर करणे, पुढे श्वास नलिकेमध्ये पाठवणे, त्यानंतर श्वसन नलिकेमध्ये पास करणे, आपल्या घशामध्ये पास करणे, श्वसन नलिकेमध्ये पास करणे, आणि त्यानंतर आपल्या फुफ्फुसामध्ये पास होते ऑक्सिजन. आणि फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर फुफ्फुसामध्ये असणारा जो शेवटचा अवयव असतो, ज्याला आपण वायुकोश म्हणतो, त्या वायुकोशामध्ये तो ऑक्सिजन जातो. आणि शरीरामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू असतो, तो कार्बन डायऑक्साईड वायू रक्ताभिसरण संस्थेद्वारे कुठं आणला जातो, वायुकोशामध्ये, आणि वायुकोशामधून मग तो श्वसन नलिकेमध्ये आणला जातो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन याची देवाणघेवाण आपल्या कशामध्ये होते, श्वसन नलिका आणि वायुकोशामध्ये. म्हणजे घेतलेला ऑक्सिजन श्वसन नलिकेमध्ये असतो, त्याच्यातून वायुकोशामध्ये जातो, आणि वायुकोशामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू असतो तो श्वसन नलिकेमध्ये जातो. श्वसन नलिकेमधून मग आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो. आणि वायुकोशामध्ये घेतलेला जो ऑक्सिजन असतो, हा ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळला जातो, आणि ते रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत वाहून नेल्या जाते. ते रक्त आपल्या पेशीमध्ये आणल्या जाते, प्रत्येक पेशीमध्ये. मग त्या रक्तामध्ये असतो ऑक्सिजन, त्याला म्हणतात बाह्य शोषण. ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. हा झाला ऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा ऊर्जा निर्मितीचा. आता दुसरा टप्पा काय आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्याला म्हणतो आपण पेशी शोषण म्हणतो. दुसरा टप्पा आहे ज्याला पेशी शोषण म्हणतो. आता पेशी शोषणामध्ये काय होते, पेशी शोषणामध्ये 3 भाग येतात. पहिला भाग ग्लुकोजचं विघटन, दुसरा भाग क्रेब्स सायकल, आणि तिसरा भाग इलेक्ट्रॉनचं वहन. हे 3 भाग आहेत कशामध्ये, पेशी शोषणामध्ये. आता पेशी शोषणामध्ये काय होते, त्याला आपण आंतरशोषण म्हणतो. पेशी शोषण, आंतरशोषण. मग आता पेशी शोषण आणि आंतरशोषणामध्ये काय होते, आपण शरीरामध्ये घेतलेले अन्न पदार्थ पचन संस्थेद्वारे पचन केल्या जातात, आणि पचन झालेले अन्न पदार्थ रक्तामध्ये मिसळल्या जातात, आणि आपली जी रक्ताभिसरण संस्था असते, त्या रक्ताभिसरण संस्थेद्वारे हे पचन झालेले अन्न पदार्थ आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आणल्या जातात. आणि त्यानंतर काय होते, श्वसन प्रक्रियेद्वारे घेतलेला जो ऑक्सिजन असतो, तो ऑक्सिजन या पेशीमध्ये आणला जातो. मग पेशीमध्ये काय येते, आपल्या प्रत्येक अन्न पदार्थ आणि ऑक्सिजन. आणि मग या पेशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडून येतात. प्रक्रिया कशावर, या अन्न पदार्थावर, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण विघटन म्हणतो. कशाचं, अन्न पदार्थाचं विघटन. अन्न पदार्थाचं विघटन होणे, आणि विघटन झाल्यावर शेवटी काय तयार होणे, एनर्जी तयार होणे, ऊर्जा तयार होणे. कशाच्या स्वरूपामध्ये, एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार होते आपल्या शरीरात. म्हणजे आपण अन्न पदार्थ घेतल्याबरोबर ऊर्जा तयार होत नाही. कधी होते, अन्न पदार्थाचं पचन होते, पचन झालेले अन्न पदार्थ रक्ताभिसरण संस्थेमध्ये मिसळल्या जातात, नंतर पेशीपर्यंत वाहून नेल्या जातात, आणि पेशीमध्ये त्या अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण होते, आणि त्यापासून ऊर्जा तयार होते. त्याला आपण कोणत्या स्वरूपामध्ये, एटीपीच्या स्वरूपामध्ये अन्न पदार्थाचं विघटन होणे, त्याला म्हणतात पेशी शोषण. मग शोषणाचे 2 प्रकार, ऑक्सिशोषण आणि विनाऑक्सिशोषण. ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असते. उदाहरणार्थ आपल्या पेशीमध्ये अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता. आणि विनाऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन शिवाय अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण करणे आणि एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार होणे, ज्याला आपण शोषणाचे 2 प्रकार म्हणतो, ऑक्सिशोषण आणि विनाऑक्सिशोषण. ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजनच्या सहाय्याने अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा तयार करणे, आणि विनाऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन शिवाय अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा तयार करतात, त्याला विनाऑक्सिशोषण होतो.
मग आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी असतात त्या पेशीमध्ये ऑक्सिशोषण घडून येते. ऑक्सिजनच्या सहाय्याने अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण करून एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार करणे त्याला ऑक्सिशोषण म्हणतो, ज्याला पेशी शोषण म्हणतात. आता पहा आपल्या पेशीमध्ये कोणकोणत्या प्रक्रिया घडून येतात. मग हे जे डायग्राम दिलेली हे डायग्राम म्हणजे आपल्या पेशीमध्ये घडून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया. कशावर? शरीरामध्ये घेतलेल्या पचन झालेल्या अन्न पदार्थावर वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, त्याला अन्न पदार्थाचं विघटन म्हणतो. मग अन्न पदार्थ पचन झालेले जे असतात त्याच्यामध्ये प्रथिने असतात, त्याच्यामध्ये कार्बोदके असतात, त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतात. मग स्निग्ध पदार्थाचं ऑक्सिडीकरण करणे, कार्बोदकाचं ऑक्सिडीकरण करणे, प्रथिनाचं ऑक्सिडीकरण करणे आणि शरीरामध्ये ऊर्जा तयार करणे त्याला ऊर्जा निर्मिती म्हणतात. पण आपण जे अन्न पदार्थ घेतो याच्यामध्ये जास्त प्रमाणात काय असतात? कार्बोदके असतात. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काम करत असतो त्या कामासाठी लागणारी ऊर्जा जी असते ती ऊर्जा म्हणजे कार्बोदकापासून तयार झालेली ऊर्जा असते. कार्बोदकापासून तयार झालेली ऊर्जा. आता कार्बोदकाचा एक प्रकार म्हणजे ग्लुकोज. ग्लुकोजचं रेणुसूत्र C6H12O6 ग्लुकोज. कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 रेणू हे एकमेकांना सहसंयोजी बंधांनी जोडल्या जातात. या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होते आणि मग आपल्या पेशीमध्ये ऊर्जा तयार होते. आता ह्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया येतात ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्या पेशीमध्ये कशा घडून येतात म्हणजे ही डायग्राम पहा. आता पचन झालेले अन्न पदार्थ म्हणजे जे कार्बोदके असतात ते कार्बोदके पेशी शोषणामध्ये कुठं आणल्या जातात? आपल्या पेशीमध्ये आणल्या जातात. ही पेशी त्याच वेळेस श्वसन प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन आपल्या पेशीमध्ये आणल्या जातात आणि पेशीमध्ये पहिली प्रक्रिया घडून येते ज्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोलिसिस प्रक्रिया. ग्लुकोजचं विघटन होणे. ग्लुकोजचं विघटन होणे C6H12O6 एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं विघटन होणे, कार्बोदकाचं विघटन होणे ही पहिली प्रक्रिया आपल्या पेशीमध्ये घडून येते. पहिली प्रक्रिया या ग्लुकोजचं विघटन होते त्याला ग्लायकोलिसिस प्रक्रिया म्हणतात. मग ग्लुकोजचं विघटन झालं की त्या ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर काय तयार होते? पायरुव्हिक आम्ल तयार होते. पेशीमध्ये आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ग्लुकोजचं विघटन होते आणि त्यापासून पायरुव्हिक आम्ल तयार होते. त्याच्यानंतर NADH2 ATP आणि H2O याचे दोन मॉलिक्युल्स तयार होतात, रेणू तयार होतात. NADH2 चे 2 रेणू, ATP चे 2 रेणू आणि H2O चे 2 रेणू तयार होतात. महत्वाचं काय तयार होते? पायरुव्हिक आम्ल. हे कुठं? आपल्या पेशीमध्ये. ही झाली पहिली प्रक्रिया ज्याला काय म्हणतो आपण? ग्लायकोलिसिस प्रक्रिया. ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन होणे आणि त्या ग्लुकोज पासून काय तयार होते? पायरुव्हिक आम्ल तयार होते. हे पेशीमध्ये घडून येते. NADH2 ATP आणि H2O याचे 2 मॉलिक्युल्स आणि महत्वाचं म्हणजे पायरुव्हिक आम्ल हे पेशीमध्ये घडून येते. त्यानंतर दुसरी प्रक्रिया काय होते? आता या पायरुव्हिक आम्लापासून पुन्हा याच पेशीमध्ये काय तयार होते? ऍसिटाइल कोएन्झाइम तयार होते. या पेशीमध्ये ऍसिटाइल कोएन्झाइम हे महत्वाचं आम्ल तयार होते आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि NADH2 चे 2 मॉलिक्युल्स तयार होतात, रेणू तयार होत असतात. CO2 चे 2 रेणू, NADH2 चे 2 रेणू, ऍसिटाइल कोएन्झाइम. हे प्रक्रिया घडून येते पेशीमध्ये, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये. म्हणजे ग्लुकोज या कार्बोदकापासून ऍसिटाइल कोएन्झाइम तयार होते आपल्या पेशीमध्ये. झालं. हे ऍसिटाइल कोएन्झाइम तयार झाल्यानंतर हे ऍसिटाइल कोएन्झाइमचे रेणू जे असतात ते कशामध्ये जातात? आपल्या तंतुकणिकेमध्ये जातात. वनस्पती पेशी, प्राणी पेशीची डायग्राम आपण पाहिली. वनस्पती पेशीमध्ये, प्राणी पेशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंगके असतात. प्रत्येक अंगकाचं कार्य वेगवेगळं असते. केंद्रकाचं कार्य वेगळं, तंतुकणिकेचं कार्य वेगळं, आंतरद्रव्य जालिकेचं कार्य वेगळं, गोल्गी काळीचं कार्य वेगळं असते.
रायबोझोमचं कार्य वेगळं असते. ही वेगवेगळ्या प्रकारची अंगके असतात. या प्रत्येक अंगकाचं कार्य वेगवेगळं असते. मग तसं मानवाच्या शरीरामध्ये असणारी जी पेशी असते, त्या पेशीमध्ये असणारी जी तंतुकणिका असते, त्या तंतुकणिकेचं कार्य असते ऊर्जा निर्मिती. त्या तंतुकणिकेचं कार्य ऊर्जेची निर्मिती करणे, पेशीमध्ये असणाऱ्या तंतुकणिकेचं कार्य. म्हणून तंतुकणिकेला ऊर्जा निर्मितीचं केंद्र म्हणतात. पेशीमध्ये असणाऱ्या तंतुकणिकेला ऊर्जा निर्मितीचं केंद्र, कारण ऊर्जा तयार करण्याचं काम तंतुकणिकेमध्ये होते, पेशीमध्ये असणाऱ्या तंतुकणिकेमध्ये. चला, आता हे जे तयार झालेलं ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, हे कुठं तयार होते? पेशीमध्ये असणाऱ्या पेशी द्रव्यामध्ये, तंतुकणिकेमध्ये नाही, पेशी द्रव्यामध्ये. मग हे ऍसिटाइल कोएन्झाइम तयार झालेले जे असते, हे नंतर या पेशी द्रव्यामधून कुठं आणल्या जाते? तंतुकणिकेमध्ये आणल्या जाते, तंतुकणिकेमध्ये. आणि तंतुकणिकेमध्ये आणल्यानंतर त्या तंतुकणिकेमध्ये या ऍसिटाइल कोएन्झाइमवर वेगवेगळ्या प्रक्रिया घडून आणल्या जातात. ऍसिटाइल कोएन्झाइमचं विघटन होते पेशी तंतुकणिकेमध्ये, वेगवेगळ्या प्रक्रिया घडून आणल्या जातात. त्याला म्हणतात क्रेब्स चक्र, क्रेब्स सायकल. वेगवेगळ्या प्रक्रिया घडून आणल्या जातात तंतुकणिकेमध्ये आणि मग ऊर्जा तयार केल्या जाते. त्याला क्रेब्स सायकल म्हणतात, क्रेब्स चक्र म्हणतात. पण ऍसिटाइल कोएन्झाइम तंतुकणिकेमध्ये आल्यानंतर या ऍसिटाइल कोएन्झाइम पासून काय तयार होते? कार्बन डायऑक्साईड तयार होतो, H2O तयार होते, ऊर्जा तयार होते, NaDH2 तयार होते आणि FADH2 तयार होते. त्याचं पूर्णपणे विघटन होते. कशाद्वारे? ऑक्सिजनच्या सानिध्यात. हा ऑक्सिजन तंतुकणिकेमध्ये आणला जातो. हे ऍसिटाइल कोएन्झाइम तंतुकणिकेमध्ये आणल्या जातात आणि या ऑक्सिजनच्या सहाय्याने या ऍसिटाइल कोएन्झाइमचं ऑक्सिडीकरण होते. आणि ऑक्सिडीकरण झाल्यानंतर काय तयार होते? CO2 कार्बन डायऑक्साईड तयार होते, H2O पाणी तयार होते तंतुकणिकेमध्ये, NaDH2 तयार होते, FADH2 तयार होते आणि ऊर्जा तयार होते तंतुकणिकेमध्ये. ही तयार झालेली जी ऊर्जा असते, ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये असते आपल्या शरीरामध्ये. एटीपीच्या स्वरूपामध्ये, ॲडिनोजिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये असते, ॲडिनोजिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये. आणि ही ऊर्जा आपण दैनंदिन जीवनातील कामासाठी वापरत असतो. कशापासून तयार झालेली ऊर्जा? कार्बोदकापासून तयार झालेली ऊर्जा. आता त्यानंतर प्रथिनापासून तयार झालेली ऊर्जा आपल्या शरीरामध्ये. आपण जे अन्न पदार्थ घेतो त्या अन्न पदार्थामध्ये फक्त कार्बोदके नसतात, वेगवेगळ्या प्रकारचे पोषण द्रव्य असतात. कार्बोदके असतात, स्निग्ध पदार्थ असतात, प्रथिने असतात, जीवनसत्वे असतात, खनिजे असतात. ही वेगवेगळ्या प्रकारची पोषण द्रव्य असतात. या सर्व पोषण द्रव्याचं ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जा तयार होत असते. आता हे कार्बोदकाचं ऑक्सिडीकरण. त्यानंतर प्रथिने जी असतात अन्न पदार्थामध्ये, त्या प्रथिनाचं ऑक्सिडीकरण झालं की त्यापासून अमायनो आम्ल तयार होते. आपल्या पेशीमध्येच अमायनो आम्ल तयार होते आणि या अमायनो आम्लापासून मग पुन्हा ऍसिटाइल कोएन्झाइम. हे ऍसिटाइल कोएन्झाइम आपल्या तंतुकणिकेमध्ये जाते. पुन्हा ऍसिटाइल कोएन्झाइम पासून CO2, H2O, FADH2, NaDH2 आणि ATP नावाची ऊर्जा तयार होते. म्हणजे प्रथिनापासून सुद्धा ऊर्जा तयार होते, कार्बोदकापासून सुद्धा ऊर्जा तयार होते. आणि घेतलेले जे स्निग्ध पदार्थ असतात त्या स्निग्ध पदार्थाचं सुद्धा ऑक्सिडीकरण होते. त्यापासून मेदाम्ल तयार होतात. ते मेदाम्ल आपल्या मेदाम्लापासून ऍसिटाइल कोएन्झाइम तयार होते आणि पुन्हा ते ऍसिटाइल कोएन्झाइम कुठे जाते? तंतुकणिकेमध्ये. तंतुकणिकेमध्ये त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होतात आणि पुन्हा ऍसिटाइल कोएन्झाइम पासून CO2, H2O ऊर्जा, FADH2, NaDH2 तयार होते. म्हणजे स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा तयार होते, कार्बोदकापासून ऊर्जा तयार होते, प्रथिनापासून ऊर्जा तयार होते. पण आपण जे दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जा वापरत असतो ती कार्बोदकापासून तयार झालेली असते. जेव्हा कार्बोदकापासून तयार झालेली ऊर्जा आपल्या शरीरामध्ये संपते त्यावेळेस आपण प्रथिनापासून तयार झालेली ऊर्जा, स्निग्ध पदार्थापासून तयार झालेल्या ऊर्जेचा उपयोग करत असतो. याला म्हणतात ऊर्जा निर्मिती. बाह्य शोषण आणि अंतर शोषण अशा दोन टप्प्यामध्ये. बाह्य शोषणामध्ये ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे.
पेशी शोषणामध्ये तयार झालेले अन्न पदार्थ जे असतात पचन झालेले त्याचं ऑक्सिडीकरण करण्याचं काम ऑक्सिजनद्वारे होते आणि मग ऊर्जा तयार होते. पेशी शोषणामध्ये 3 टप्पे येतात. ग्लुकोजचं विघटन, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉनचं वहन. आता इलेक्ट्रॉनचं वहन म्हणजे इलेक्ट्रॉन वहन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. म्हणजे इथं सुद्धा काय होते, तयार झालेलं जे FADH2 आणि NADH2 असतात ज्याचं विघटन होते आणि या FADH2 आणि NADH2 पासून पुन्हा 2 आणि 3 ATPचे मॉलिक्युल्स तयार होत असतात. म्हणजे एनर्जी तयार असते. पुन्हा FADH2 आणि NADH2 पासून ऊर्जा तयार होणे म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन होणे याला म्हणतात. या 3 प्रक्रियेपासून मग ऊर्जा तयार होत असते. याला म्हणतात मानवामध्ये तयार होणारी ऊर्जा निर्मिती. ऊर्जा निर्मिती. मग ही ऊर्जा निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजनची. म्हणून याला म्हणतात ऑक्सिशोषण. विनाक्षी शोषणामध्ये ऑक्सिजन शिवाय अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा तयार होणे. ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजनच्या सानिध्यात अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा तयार होणे. थँक्यू. याची ही डायग्राम काढायची आणि पुस्तकामधले पेशीची डायग्राम काढायची. या 2 डायग्राम. थँक्यू.